अनंत कोटी ब्रह्मांडाचा अधिपती जगदीश्वर भगवान श्रीमन नारायण देव आणि जगतमाता श्री महालक्ष्मीजी, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, त्रिगुणात्मिका जगदंबिका राजराजेश्वरी आई साहेब रेणुका माता यांच्या असीम कृपेने आज आपण श्री स्वामी समर्थ संप्रदायवाडी बदलापूर येथे सुरू असलेल्या 111 दिवसीय आयुतचंडी सोहळा समारोह निमित्त जे जगदंबा भवानी अष्टभुजा परांबा त्रिपुर सुंदरी या जगदंबेचं जे काही शक्ती आहे, जे देवीचं मुख्य पीठ आहे, त्या जगदंबेची आपण सर्वचे सर्व त्या शक्तिपीठांची माहिती घेणार आहोत। ती जगदंबा भवानी या पृथ्वी तळावरती कशी आली? जसे भूतभावन भूताधिपती महेश्वर त्रिलोकीनाथ श्री महादेव शंकर जसे पाषाण रूपामध्ये या पृथ्वीवरती वेगवेगळ्या ठिकाणी विराजमान आहे, त्याचप्रमाणे ही जगदंबा परांबा भगवती देवी या पृथ्वी तळावरती पाषाण रूपामध्ये कशी काय विराजमान झाली, या मागील कथा काय, आणि ती विराजमान झाली तर ती किती रूपामध्ये विराजमान झाली, याची संपूर्ण कथा आपण या शक्तिपीठ महात्म्य या मालिकेद्वारे आपण रोज श्रवण करणार आहोत। या शक्तिपीठांची रचना कशी झाली ते मी तुम्हा सर्वांना सांगणार आहे। त्या अगोदर आपण क्षणभर भगवंताचं व सद्गुरूंचं स्मरण करूया। सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरु श्री पंचम गुरुपीठाधीश स्वामी सखा सुमंत सरस्वती महाराज यांचा आशीर्वाद सदा सर्वदा माझ्या मस्तकी राहो अशी सद्गुरु चरणी या विश्वगुरुला, या समस्त चराचर सृष्टीमध्ये जे गुरु तत्व आहे या सर्वच्या सर्व गुरुपदाला नमस्कार करून देवी सरस्वतीला स्मरण करून आपण कथेला प्रारंभ करूया। जसं या पृथ्वी तळावरती महादेवजी यांचे 12 ज्योतिर्लिंग विद्यमान आहे, त्याच 12 ज्योतिर्लिंगाचे उपज्योतिर्लिंग म्हणून समस्त या पृथ्वीमध्ये वेगवेगळे उपलिंग सुद्धा आहे। काही हजारो वर्षापूर्वीचे शिवालय आहेत, तसेच या जगदंबा भवानीचे सुद्धा वेगवेगळे रूप आणि वेगवेगळे पीठ या पृथ्वी तळावरती विराजमान आहे। पूर्व समयाची गोष्ट या शक्तिपीठांची प्रमुख माहिती देवी भागवत, तंत्र चूडामणी, देवी पुराण, महाभागवत अशा विविध ग्रंथांमध्ये आपल्याला बघायला मिळते। पितामह ब्रह्माजी यांनी मानवीय सृष्टीचा विस्तार करण्यासाठी आपल्या दक्षिण भागापासून स्वयंभू मनु आणि वाम भागापासून शतरूपा याची उत्पत्ती केली। मनु आणि शतरूपा यांना 2 मुलं आणि 3 मुली प्राप्त झाल्या। त्या 3 पैकी जी लहान मुलगी होती प्रसूती, तिचा विवाह प्रजापती दक्षाबरोबर करण्यात आला। प्रजापती दक्ष ब्रह्माजीचे मानसपुत्र आहे। ब्रह्माजीच्याच प्रेरणेने दिव्य सहस्र वर्षापर्यंत तपस्या केल्यानंतर आद्याशक्ती जगतजननी यांनी वर द्यायला दक्ष प्रजापतीला हजर झाले। दक्ष प्रजापती यांना देवी वरदान देऊ लागली
की महादेवजी यांनी मला पूर्वसमयामध्ये सांगितले होते की माझी पत्नी होण्यासाठी तू या दक्षच्या इथे जन्म घे. मी तुमच्या इथे जगदंबा सती रूपाने जन्म घेईल. तुमच्या पुण्याचा प्रभाव जोपर्यंत आहे तोपर्यंत मी तुमच्या इथे थांबेल. ज्यावेळी माझा व माझ्या पतीचा अनादर तुमच्या इथे होईल, तुमचे पुण्य क्षीण व्हायला सुरुवात होईल, त्यावेळी मी तुमच्या इथून निघून जाईल असं वरदान देऊन जगदंबा तिथून अंतर्ध्यान झालेली आहे. जगदंबा भवानीचं हे प्रारंभिक स्वरूप. थोड्या काळ लोटल्यानंतर प्रसूतीच्या आणि दक्ष प्रजापतीपासून एक सुंदर कन्यारत्न जन्माला आलं. ते म्हणजे माता सती, जी की जगदंबा भवानीचं परिपूर्ण असं अंश रूप होतं. ही जगदंबा भवानी बघता बघता जसं मंदाकिनी सुंदर प्रवाह वाहत जातो तसंच या सतीचं तेज वलय मंदाकिनीप्रमाणे वाहू लागलंय. आणि वर्षा ऋतूमध्ये जसा पाऊस पडतो त्याप्रमाणे हिची वाढ होते आहे, ही मोठी होऊ लागली आहे. लहानपणापासूनच मनामध्ये शिवाची भक्ती आहे आणि त्यातल्या त्यात नारदजी सारखे गुरु मिळाल्यानंतर, नारदजी सारखे प्रेरणा देणारे मिळाल्यानंतर सतीची भक्तीमध्ये वाढ होत चालली आहे. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये गुरु हा असायला हवा. कृष्णं वंदे जगद्गुरु असं शास्त्र वचन आहे. भगवान श्रीकृष्ण यांना सुद्धा नारदजी मार्गदर्शन करायचे, तसेच या सतीला सुद्धा वेळोवेळी नारद मुनी मार्गदर्शन करतायत. सती महादेवजीचं पूजन, रुद्राक्षाचं स्मरण, बिल्वपत्रांनी महादेवजीचं अर्चन नित्य नियमाने सुरू आहे. सती मोठी होऊ लागली. सती विवाह योग्य झाली. नाही करता खूप अडचणी आल्या. विष्णू भगवंताच्या असीम कृपेने शिव आणि सतीचा विवाह उत्सव एकदम थाटामाटामध्ये साजरा झाला. आता एकोवेळी दक्ष प्रजापती यांनी यज्ञ ठेवला आणि त्या यज्ञामध्ये सर्व देवता, महादेव आदी सर्व उपस्थित असताना ज्यावेळी दक्ष प्रजापती प्रवेशद्वारातून आत आले, बघता सर्वचे सर्व देव मान सन्मान देण्यासाठी उभे राहिले आहेत. परंतु महादेवजी सर्व जगाचे अधिपती, भूत भावन, भूतेश्वर, जगदीश्वर भगवान आपल्या सासरासमोरून येत आहे, त्याकरता जावई का उभा राहणार म्हणून त्या योगाने महादेवजी काही उभे राहिले नाही. हे बघताच दक्ष प्रजापतीला राग येतो आणि त्या दक्ष प्रजापतीचा जणू अपमान झाला असं दक्ष प्रजापतीला वाटू लागतं. तो यज्ञ पार पडला जातो, कारण की हा सर्व देवतांचा यज्ञ असतो. त्यानंतर बराच काळ लोटला जातो. दक्ष प्रजापती पुन्हा एका यज्ञाचं, विशाल यज्ञाचं आयोजन करतात. त्या विशाल यज्ञाच्या आयोजनामध्ये सर्व देवता, यक्ष, किन्नर, गंधर्व, सूर, असुर, देवता, मानव सर्वांना आमंत्रण पाठवले. आणि या यज्ञाची एक वैशिष्ट्य होतं, ते म्हणजे असं की या यज्ञाच्या मार्फत सर्वांना त्यांचा भाग मिळणार होता. भूत प्रेतांना त्यांचा भाग, मुंगी माकोळ्यांना त्यांचा भाग, असा सर्वचा सर्व भाग प्रत्येकाला प्राप्त होणार होता. आता सर्वांना त्याचा यज्ञभाग मिळणार म्हणून यज्ञाचं आयोजन कुठे करायचं, तर दक्ष प्रजापती याने हरिद्वारला असलेलं कणखल या क्षेत्रामध्ये या विशाळ यज्ञाचं आयोजन केलं आहे. आता सर्वत्र न्यूज पसरली. जशी काही गोष्टी आपल्या विदेशात जरी घडल्या तरी पूर्ण भारतभर त्याची चर्चा होते. किंवा गावाचं उदाहरण घेतलं
कोणाच्या घरी काही झालं तर गावामध्ये रिपोर्ट पोचवायची गरज पडत नाही. मेसेज, यूट्यूब, व्हॉट्सॲप कशाचीच गरज पडत नाही. जशी सर्वत्र माहिती मिळते त्याचप्रमाणे इथेही तसंच झालं. जे आकाश मार्गातून जाणारे देव होते ते सर्वचे सर्व देव, ऋषी, मुनी हे गप्पा करत चालले होते की वा, दक्ष याने किती भला मोठा यज्ञ ठेवला आहे, प्रत्येकाला द्रव्य दक्षिणा मिळणार आहे, सर्वत्र चर्चा होती. पण कसं असतं ना, विनाशकाले विपरीत बुद्धी. ज्या ज्या या व्यक्तींना विनाश समोर येतो त्यावेळी सर्वचे सर्व वाईट कृत्य करू लागतात. तसंच झालं. त्यातले कोणी लबाड होते, त्यांना कळलं की सर्वांना आमंत्रण आहे परंतु महादेव आणि सतीला आमंत्रण नाही, कैलाशावरती आमंत्रण पोचलं नाही. त्यातील त्या 4-5 आगाऊंनी काय केलं, जायचं होतं हरिद्वारला, तर आता जायचं तर गुपचाप जायचं की मुद्दाम ज्या वेळेला कैलास त्या रस्त्यात लागेल त्याच त्यांनी आकाशातून रस्ता निवडला. आणि आकाशातून जाताना कैलाशाच्या वरतून जात असताना मुद्दाम जोरजोरात गप्पा करू लागले की वा, काय दक्षाने यज्ञ केला आहे, वा किती मोठं आयोजन आहे. ही वार्ता सतीच्या कानावर पडते. आता त्यांना जे करायचं ते वरती होऊन जातं आणि सती हिला कळून चुकतं की आपल्या पिताश्रींनी भला मोठा यज्ञाचं आयोजन केलंय. ठीक आहे, आयोजन तर केलं आहे. महादेवजींना सती म्हणते की चला आपण यज्ञाला जाऊ. महादेवजी नकार देतात. महादेवजी सांगतात विवाह आदिकच्या ठिकाणी जर आपल्याला आमंत्रण नसेल तर जाऊ नये, कोणी आमंत्रण दिल्याशिवाय कोणाच्या घरी जाऊ नये, असं शास्त्रीय वचन आहे. त्यावेळी सती म्हणते देवपूजा, प्रसाद, देवदर्शन, यज्ञ आदीला आमंत्रण नसेल तरी जावे असं शास्त्रवचन आहे. हे शास्त्रवचन आहे असं ती महादेवजींना सांगते. महादेवजी म्हणतात ठीक आहे, असं शास्त्रवचन आहे, परंतु तू तिथे गेल्यावरती आपलं हित होणार नाही, अहितच होईल, म्हणून तिथे आपण न जाणेच योग्य. परंतु या धर्तीवरती या सृष्टीमध्ये 3 प्रकारचे मोठे हट्ट सांगितले. एक म्हणजे बालहट्ट. बालहट्ट आपल्याला नाकारता येत नाही. लहान मुलाला जे पाहिजे ते आपल्याला द्यावंच लागतं आणि नाही दिलं तर लहान मुलं पूर्ण घर डोक्यावर घेतात, म्हणून बालहट्ट पूर्ण करावा लागतो. दुसरा आहे राजहट्ट. राजाने फरमान जारी केला की प्रत्येकाला कर द्यायचा आहे तर द्यावाच लागतो, प्रत्येकाला घरपट्टी पाणीपट्टी भरायची तर भरायची आहे, नाही भरलं तर पाण्याचं कनेक्शन कट होतं, म्हणून तो राजहट्ट तो पूर्ण करावाच लागतो. तिसरा आहे स्त्री हट्ट. नवरा बायकोचं जर जोडपं असेल, त्यामध्ये जर बायकोने काही सांगितलं की आज तुम्ही आमच्या घरी संध्याकाळाला ऑफिसातून येताना पनीरची भाजी घेऊन या, जर त्या व्यक्तीने ती भाजी आणली नाही तर त्या व्यक्तीला संध्याकाळचं भोजन मिळत नाही, अशी स्थिती होऊन जाते. म्हणून गुच्चाप तो व्यक्ती स्त्री हट्ट पाळतो. हे 3 हट्ट पाळावेच लागतात. तसंच महादेवजींचं सुद्धा झालं. आता स्त्री हट्टापुढे करायचं तरी काय, म्हणून महादेवजींनी एक उपाय केला. महादेवजी ध्यानाला बसून गेले. आता सती म्हणते मी जाऊ का नको जाऊ. सती कैलासाच्या प्रवेशद्वारापर्यंत येते, त्या सीमेपर्यंत येते आणि विचार करते आपल्या पतीची आज्ञा आपण घेतली नाहीये. जर पतीच्या आज्ञेविना जर तिथे गेली तर पती आज्ञेचं उल्लंघन होईल, म्हणून ती तिथून परत पतीजवळ येते आणि विचार करते आपण जर यज्ञाला जर नाही गेलं तर आपले आई वडिलांशी आपल्याला भेटणं होणार नाही, आपल्याला यज्ञाला गेलं पाहिजे, अशी तिला माहेरची सुद्धा ओढ लागते. ती ह्याच स्थितीमध्ये अटकून जाते, कैलासाच्या बाहेरपर्यंत जाते, परत महादेवजींकडे ते असे तिचे चक्कर चालूच राहतात. पण एक वेळी ती महादेवजीची तशीच आज्ञा घेते. महादेवजी तुमची आज्ञा हो समजून मी यज्ञाकडे निघते.
सतीला जाताना बघून लगेच नंदी म्हणतो, माते थांबा, माझ्याबरोबर चला. नंदी आणि सती यज्ञाकडे येऊ लागले आहे. यज्ञाच्या प्रवेशद्वारावरतीच जेवढेचे जेवढे सतीच्या माहेरचे लोक होते, सतीचं आलेलं बघून त्यांना मनात जरी आनंद झाला असता तरी ते मुखावर आनंद दाखवू शकत नव्हते. कारण की दक्ष याचा सर्वांवरती जो काही आदेश होता तो सर्वांना पालनीय होता. कारण की प्रजापती होते, प्रजेचं पालन पोषण ते करत होते. आपली आई समोर आहे, बहिणी समोर आहे. सतीने त्यांच्याकडे बघितलं, सतीला वाटलं की ते आपल्याशी बोलतील, परंतु त्यांनी पाठ फिरवून दिली आहे. पाठ फिरवली, पण त्या सतीला मनात दुःख झालं नाही. तिला असं वाटलं की हे कामामध्ये असतील. परत पुढे गेली. सतीचे पिताश्री म्हणजे दक्ष प्रजापती दिसले. दक्ष प्रजापती दिसताच ती म्हणाली पिताश्री. त्याच वेळी दक्ष प्रजापती म्हणू लागले, त्या गोसाव्याची पत्नी तू इथे यज्ञाला आलीच कशी? तुझे ते न बोलवता येणं हे शोभनीय नाही. तुझा पती अंगाला भस्म लावतो, मुंडांच्या माळा घालतो, असा तुझा हा पती वेडेवाकडे कपडे घालतो, अंगावरती विंचू, गळ्यामध्ये सर्प, असं तुझ्या पतीचं स्वरूप आहे. आणि तू अशी अभद्र अशी स्त्री तू इथे आलीच कशी? पतीची निंदा सतीकडून ऐकली जात नव्हती. ज्यावेळी सतीचा आणि महादेवजीचा अपमान दक्ष प्रजापतीने केला, त्यावेळी शास्त्रवचन असं आहे, ज्या ठिकाणी स्त्रियांचा अपमान होत असेल आणि त्याचबरोबर जर कुठे पतीची निंदा होत असेल, पतीचा अपमान होत असेल, त्या ठिकाणून स्त्रियांनी न बोलता तिथून निघून येणं हेच योग्य आहे. पण आता काय करतो आपण? माहेरी जातो आणि पतीबद्दल किती चावळ चावळ करतो. पण तसं योग्य नाही. पतीचा कधीही सन्मानच माहेरी राहिला पाहिजे, नाही तर माहेरी जावयाला मान भेटत नाही. म्हणून सतीला खूप क्रोध येतो. सती आपल्या शरीरात असलेल्या क्रोधाग्नीला जागृत करते आणि योगाच्या माध्यमातून त्या अग्नीला प्रार्थना करते की हे अग्निदेव, मला तुम्ही तुमच्यामध्ये सामावून घ्या. त्या क्रोधाग्नीमध्ये सतीचं शरीर हे भस्मीभूत झालेलं आहे. सती जळून खाक झाली, पूर्ण तिचं स्वरूप नष्ट झालं. पण सती एक रूपाने जी जगदंबा भवानी होती ती अंतर्ध्यान झाली आणि सतीचं जे छाया स्वरूप होतं, जी छाया सती होती, तिचं शरीर तिथे जळून पडलेलं होतं. इकडे महादेवजींना माहिती समजताच महादेवजी उठतात आणि आपल्या एका जटेपासून, आपल्या क्रोधापासून वीरभद्राची उत्पत्ती करतात आणि वीरभद्राला आणि कालिकेला असं, भद्रकाल्यांना असं आदेश देतात की तुम्ही जा आणि त्या दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करा. वीरभद्र आणि गण प्रेत आदी यज्ञामध्ये येतात. यज्ञामध्ये मांस टाकतात, हाळं टाकतात, रक्त ओततात आणि सर्वत्र मारामारी सुरू होते. वीरभद्राला एवढा संताप आलेला होता, एवढा संताप की त्या संतापामध्ये त्याने कित्येकाचे शिरच्छेद केले, कित्येकाला लाथा मारल्या, कित्येकांना बुक्के मारले, कित्येकांचा त्याने तिथल्या तिथे ठेचा केला. त्या वीरभद्राच्या आवाजानेच कित्येकाने आपल्या धोत्रामध्येच मलमूत्राचा त्याग केलाय. एवढं प्रचंड स्वरूप त्या वीरभद्राचं होतं. आणि जसा समोर तो दक्ष दिसला, वीरभद्राने त्याचा शिरच्छेद केला आणि त्याच्या शिरावरती वीरभद्राने नाचणं सुरू केलंय. त्याचा शिराचा पूर्ण चेंदा मेंदा केला. तिथेच यज्ञ भस्मीभूत झाला. महादेवजी तिथे प्रगट होतात आणि सतीचं ते
जळालेलं छाया स्वरूप जी छाया सती होती तिला आपल्या डोक्यावर घेतात आणि या त्रिभुवनामध्ये तांडव करायला लागतात. महादेवजींचा एक पाय जेथे पडायचा आणि दुसरा पाय जेथे पडायचा त्याच्यामध्ये पृथ्वी दाबली जायची. जेथे पृथ्वी दाबली जायची, जिथे दाब पडायचा तिथे दडी पडायची आणि जो भाग वर यायचा तिथे डोंगर व्हायचा. असे पृथ्वीवरती जेवढे पण जे डोंगर बनले, हिमालय, मंदराचल, विंध्याचल, सातपुडा, सह्याद्री, जेवढेही पर्वत आहे, या पर्वतांची रचना महादेवजी यांच्या तांडव नृत्यामुळे जिथे जिथे दाब पडले त्यामुळे या डोंगरांची, या पर्वतांची निर्मिती झाली. महादेवजींचा एकच प्रहार एवढा जोरात व्हायचा की जमिनीतनं एक भाग वर येऊन जायचा. जमिनीला हे सहन झालं नाही. पृथ्वीने नारायणचा धावा केला आहे. कारण की ज्यावेळी मोठं संकट येतं त्यावेळी बापच आठवतो, म्हणून भलं मोठं संकट आलं, नारायणाचा धावा केला. हे श्रीमन नारायण, तुम्ही प्रगट व्हा आणि याचं काहीतरी रक्षण करा, पृथ्वीचं रक्षण करा. मी तुमची पत्नी आहे, माझं रक्षण करा. भूतलावरील सर्व प्राणी मात्रांचं रक्षण करा. नारायण बद्रीनाथमध्ये ध्यानमग्न बसले होते. बद्रीनाथमधून भगवान श्रीमन नारायण गरुडावरती विराजमान झाले आणि तसेच आकाश मार्गाने त्या यज्ञाच्या ठिकाणी पोहोचले. बघता तर काय सर्व हा प्रकार घडलेला तिथेच आदिशक्ती भवानीचं, जगदंबेचं नारायणजींनी स्मरण केलं. जगदंबेच्या प्रेरणेने भगवान बद्रीनाथ देव हातामध्ये सुदर्शन चक्र घेतलं आहे आणि महादेवजी जेथे जात आहेत त्याच मार्गाने श्री हरी विष्णू, श्री बद्रीनारायण देव चक्र घेऊन त्यांच्या मागे आहे. समोर एवढा जोरजोरात तांडव करताना महादेव होते, त्यांच्या डोक्यावरती सतीचं शरीर होतं. त्या सुदर्शन चक्राने भगवान श्री बद्रीनारायण देव यांनी त्या सुदर्शन चक्राने त्या सतीच्या शरीरावरती प्रहार केला आणि सतीचे 108, 51 आणि 76 असे कित्येक तुकडे झाले आणि त्या सर्व तुकडे भारत भूमीभर पूर्ण या पृथ्वीवरती वेगवेगळ्या ठिकाणी पडले आहे. आणि त्या ठिकाणी जेथे जेथे हे तुकडे पडले त्या त्या ठिकाणी शक्तिपीठांची स्थापना झाली आहे. या तंत्र चूडामणी देवी भागवत, देवी पुराण आणि महाभागवत यानुसार वेगवेगळ्या शक्तिपीठांचं वर्णन केलेलं आहे. देवी भागवतामध्ये 108 शक्तिपीठांचं वर्णन आहे. तंत्र चूडामणी ग्रंथामध्ये 51 शक्तिपीठांचं वर्णन आहे. महाभागवतामध्ये अधिक वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या शक्तिपीठांचं वर्णन आहे.